श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा जाओ. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये जे की आजकाल म्हणजेच कलियुग आहे, बरोबर ना? या कलियुगामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगत या विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलणार आहोत. मित्रांनो, जर आपण जुन्या काळामध्ये जर बघितलं असेल, जे आपले आजी आणि आजोबा होते त्यांच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की त्यांची संगत कशी होती आणि त्यांच्या बरोबरचे लोक कसे घडले. ज्याची संगत जशी त्याची तशी घडली, बरोबर ना? मित्रांनो, संगत खूप महत्त्वाची आहे जीवनामध्ये. कारण जशी संगत, वाईट संगत म्हणतात ना, वाईट संगत माणसाला लवकर लागते, पण चांगली संगत भेटण्यासाठी माणसाला खूप त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि खूप वेळ जायला लागतो. तेव्हा कुठे जीवनामध्ये जाऊन आपल्याला चांगलं होतं आणि चांगल्या संगतीत जर राहिलो तर माणूस कधीच मागे येत नाही. कोणी मागे खेचायचा जरी प्रयत्न केला तरी मागे माणूस येत नाही, पुढे जात राहतो, बरोबर की नाही? मित्रांनो, संगत खूप महत्त्वाची आहे जीवनामध्ये. संगत अशी करा की जी तुम्हाला उंच नेईल, खाली नाही खेचणार. खूप महत्त्वाचं आहे. संगतीचा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे. लहानपणापासून आपण ऐकत आलेलोच आहे, जशी संगत तसा रंग, बरोबर आहे ना? जर आपण सकारात्मक, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या लोकांमध्ये राहिलो तर आपल्याला तशीच ऊर्जा येऊन जाते आणि तशीच सवय आपल्याला लागते. पण जर आपण नेहमी तक्रार करणारे, नकारात्मक विचार लोकांपाशी आणि टिंगल करणारे लोकांशी जर आपण त्यांच्या संगतीत जर राहिलो तर आपण सुद्धा तसंच राहणार. तर विचार सुद्धा तसेच राहणार आपले. संगत आपला आत्मविश्वास वाढवू शकतो आणि चुकीची संगत आपल्याला मार्गभ्रष्टही करू शकतो. त्यामुळे चांगल्या संगतीत चांगला आत्मविश्वास लोकांच्या म्हणजे संगतीत राहणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण इतिहासामध्ये म्हणजे आपण पहिल्यापासून तर आत्तापर्यंत जो की आपल्याला मराठी शाळेमध्ये जो की त्याच्या वर्णन दिलेले आहे इतिहासामध्ये, जे की आपले राजे शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराज एक महान व्यक्तिमत्व होतं. ते व्यक्तिमत्व कसं झालं, ते महान व्यक्ती कसे बनले, तर त्यांना चांगले संस्कार होते आणि संगत चांगली होती, म्हणून त्यांच्या संस्काराने आणि संगतीने त्यांचं आयुष्य हे महान होऊन गेलं. राजमाता जिजाऊंचे संस्कार, धर्म, शौर्य आणि न्यायाची शिकवण आणि योग्य मार्गदर्शन देणारे त्यांना गुरु होते. लहान वयातच त्यांना रामायण, भारत, महाभारत, धर्म आणि कर्तव्य त्यांना हे सगळं शिकवलं होतं. त्यांच्या आसपास धैर्यवान, निष्ठावान मावळे सुद्धा होते, पण त्यांना चुकीची संगत मिळाली असती तर कदाचित इतिहास सुद्धा वेगळा झाला असता. शिवाजी महाराजांना योग्य वयामध्ये आपल्या जिजाऊ मातांनी चांगली संगत आणि चांगले संस्कार दिल्यामुळे त्यांचं आज खूप छान. जसं की आपण म्हणतोच, चांगली संगत चांगली दिशा देऊ शकते आणि चांगली दिशा जर असेल तर महान यश मिळू शकतं. आजच्या या कलियुगामध्ये आपण ही संगत कशी निवडावी आणि कितपर्यंत ती आपण मर्यादित ठेवली पाहिजे. कारण प्रत्यक्ष मित्र वगैरे असतात, तर मित्रांची जी पण संगत असेल ती मर्यादित आपल्याला राहत नाही. काही लोकांची जर वाईट संगत असेल तर ते लोक मर्यादित राहत नाही, अमर्यादित त्याची संगत करून टाकतात. आज आपल्याला संगत आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारे भेटते. आपली संगत ही सोशल मीडियावर असेल, आपण पाहतो ते व्हिडिओ आहेत, इंस्टाग्राम आहेत, फेसबुक आहेत, याच्यावर सगळ्यांना आपल्याला ती संगत बघायला भेटतो. याच्यामध्ये आपण काय करतो तर जे पण इंस्टाग्राम आहे फॉलो करणारे लोक असतील आणि आपण ऐकतो ते विचार, जे नवीन नवीन व्हिडिओ बघतो त्याच्यामधून आपल्याला संगत आपली दिसते. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही ही संगत मला प्रेरणा देते का? तुम्ही जो पण व्हिडिओ बघतात त्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला स्वतःला एक मनाला प्रश्न विचारा की ही संगत मला प्रेरणा देऊ शकते का, चांगला आत्मविश्वास देऊ शकते का? जर कोणी म्हणत असेल तुझ्याकडून होणार नाही, ते तुझ्यासाठी नाही, तर अशी संगत तुम्ही तिथेच टाळा.
जे म्हणतात तू करू शकतोस, तुझ्यात क्षमता आहे, अशा लोकांजवळ तुम्ही जा. कारण करू शकतोस, आत्मविश्वास तुम्हाला येत नाही, पण करू शकतो हा जो शब्द आहे तो खूप मोठा आहे. तुम्ही करू शकतात नाही तर तुम्ही प्रयत्न तर करताच. संगत बदलली की आयुष्य नक्की बदलतं. खूप वेळा आपण असंही म्हणतो माझं नशीबच खराब आहे. पण नशीब जर बदलायचं असेल तर आधी संगत बदला. वाईट सवयी सोडायच्या असतील तर चांगल्या सवयीच्या लोकांमध्ये तुम्हाला मिसळावं लागेल, जावं लागेल. लोकांमध्ये तुम्हाला राहावं लागेल. मोठं स्वप्न जर पाहायचं असेल तर मोठं स्वप्न पाहणाऱ्यांसोबत राहा तुम्ही. तुमचं भविष्य तुमच्या संगतीवर उभं आहे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जीवनामध्ये जी तुमचा आधार करते, जी तुमच्यावर प्रगतीवर आनंद होते, जी तुमच्या चुकांवरती योग्य मार्ग दाखवते, अशी संगत आयुष्य सोन्यासारखं बनवते. संगत ही आयुष्याची दिशा असते. योग्य संगत मिळाली तर आपण सामान्य माणसातून असामान्य बनू शकतो. मग तुम्ही आजच ठरवा, मी चांगल्या लोकांमध्ये राहील, जे मला उंच नेतील, जे मला बोलतील की तू हे करू शकतोस, मग ते किती पण अवघड असू द्या, जे तुम्हाला आत्मविश्वास देतील, कॉन्फिडन्स देतील आणि प्रेरणा देतील, जे तुमचं आपलं आयुष्य स्वतःचं उज्ज्वल करण्यामध्ये जे आपल्याला समावेश आहे, की जेपर्यंत आपली जी उंची आहे ते उंचपर्यंत घेऊन जातील, अशा लोकांमध्ये तुम्ही नक्की संगत चांगलं करा. मित्रांनो, तुम्ही आजच ठरवा की कोणाची संगत आहे. आणि जर तुमची संगत तुम्हाला वाटतंय की या माणसाची मला प्रॉब्लेम आहे, कारण हा माणूस मला खूप साऱ्या गोष्टींमध्ये वाटतंय की हा संगत जी माझी याच्यासोबत आहे, तर ती माझं आयुष्य हे मला मागे खेचत चाललंय, माझा कॉन्फिडन्स लो होत चाललाय आणि हा मला प्रत्येक गोष्टीला तू करू शकत नाही असं बोलतोस, तर नक्कीच तुम्ही आज विचार करा आणि संगत बदला आणि चांगल्या माणसांशी राहा, चांगलं संगत करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा.